पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे, तुम्ही आपल्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असतं। जर तुम्ही लोकांवर खूप विश्वास करत असाल आणि आपल्या सर्व गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी एखाद्याला सांगाल तर ते कधी ना कधी तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात। एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी सांगून टाकतो आणि त्यानंतर आपल्यालाच पस्तावावं लागतं। चला तर मग अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊया आणि ज्या गोष्टी तुम्हाला कुणासोबतही शेअर करायच्या नाहीयेत। 1. तुमचा भूतकाळ, तुमचा पास्ट कधीच कोणाला सांगू नका आणि हे जर तुम्ही कधी तुमच्या प्रेझेंटमधील लोकांना सांगितलं तर नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागू शकतं। 2. तुमच्या घरातल्या पर्सनल गोष्टी, सगळ्यांवर विश्वास ठेवू नका। जर कोणीतरी तुमच्याशी रोज बोलतंय आणि तुमचं नातं जास्त जुनं नाहीये तर त्याला तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करायला लागू नका। त्याच्यावर लगेच गोष्टी सांगू नका। यामुळे काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा समोरचा व्यक्ती त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतो, इतरांशी त्याच्याबद्दल चर्चा करतो आणि आपल्यावर हसतोसुद्धा, मजाक उडवतो। आणि काही गोष्टी अशा असतात ज्या पर्सनल असलेल्या चांगल्या असतात आणि काही व्यक्तींना सवय असते ते कुणासोबतही काहीही शेअर करून मोकळे होतात, तर असं करू नका। आपल्याकडे असा एखादा व्यक्ती असतो की जो खरंच विश्वास ठेवण्यालायक असतो, त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो। आपण सगळं काही त्याला शेअर करू शकतो, त्याला सांगू शकतो, पण बघा प्रत्येकाला नाही, अजिबात नाही। प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शेअर करू नका, कारण त्यामुळे बऱ्याचदा आपलं खूप मोठं नुकसान होतं, आपल्याला खूप पश्चाताप करावा लागतो। 3. तुमचा पगार, बघा तुमच्या पगाराबद्दल कुणालाही सांगू नका आणि प्रत्येकाला तर अजिबात नाही। असं करण्याची 2 कारणे असतात। पहिलं म्हणजे जर तुम्ही कमी पैसे कमवत असाल आणि तुम्ही एखाद्याला ही गोष्ट शेअर करत असाल, लोकांना असं सांगत असाल की मी खूप कमी पैसा कमवतो, तर बरेच लोक आपल्याला वीक समजायला लागतात, काही समजायला लागतात। त्यांना आपल्याजवळ जास्त राहावंसं वाटत नाही, आपल्याशी बोलावंसं वाटत नाही। आणि दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही जास्त पैसे कमवताय आणि तुम्ही हे लोकांबरोबर शेअर केलंय की मी इतके पैसे कमवतोय, तर काय होतं माहिती आहे, ते लोक प्रत्येक वेळी तुमच्याकडे मदत मागायला येतील, तुमच्याकडे पैसे मागायला येतील। आणि बरेच लोक असेही असतात की मग ते आपल्याशी फक्त पैशांसाठी मैत्री करतात, त्यांना आपल्याकडून काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ते आपल्याशी मैत्री करतात किंवा म्हणून ते आपल्याशी चांगलं बोलतात। आणि मग असं झालं की आपल्याला आपल्या खऱ्या आणि स्वार्थी लोकांबद्दल फरक कळत नाही। आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणी पैसे मागायला आलं आणि तुम्ही त्याला नकार दिला तर त्याला राग येतो, तो व्यक्ती आपल्याला घमंडी समजायला लागतो, कारण त्याला असं वाटतं की आपल्याकडे तर खूप पैसे आहेत, आपण त्याला नाही कसं काय म्हणू शकतो। आणि आपण जरी पैसे देऊन टाकले तरी वेळेवर तो आपल्याला पैसे परत करत नाही आणि आपण आपलेच पैसे मागितले की आपण पुन्हा त्याच्या नजरेत वाईट बोलून जातो। म्हणजे काही ना काही करता त्याच्यासाठी चांगलं करू नये, आपण समोरच्याच्या नजरेत वाईट बनतो। म्हणून आपला पगाराबद्दलची चर्चा नाही केली पाहिजे, प्रत्येकाला नाही सांगितलं पाहिजे। 4. फ्युचर प्लॅन्स, तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्लॅनबद्दल सुद्धा कुणाला सांगू नका। पहिली गोष्ट तर ही की कुणालाही काही फरक पडणार नाही। तुमचे फ्युचर प्लॅन्स ऐकून तो काय तुमचे मोठे बिघडवू शकत नाही, पण तुम्ही जर तुमचे प्लॅन आहे तो लवकरच नाही करू शकत असाल आणि तुम्हाला काहीतरी अडचणी येतात किंवा तुम्ही तुमचा प्लॅन बदलून टाकला, तर हा जो व्यक्ती असतो ना, जरा तुम्ही सगळे काहीतरी सांगितले तर तुम्हाला ताने मारायला लागतो की अरे तू तर खूप काही करणार होतास, तू तर अजून काहीच केलं नाहीस, तुझ्याकडून तर काहीच झालं नाही। आणि मग या सगळ्याचा आपल्याला त्रास होतो, ते आपली सरळ मजा घ्यायला लागतात। म्हणून आपल्या फ्युचर प्लॅन्सबद्दल तर कुणालाही सांगायचं नाही, कारण नजर लागते। जोपर्यंत आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवून घेत नाही तोपर्यंत त्याबद्दल कुणाबरोबरही चर्चा नाही करायची, कारण ते मेहनत जर आपल्याशी उशीर लागला, जर आपण ते कुणाला सांगितलं असेल की मग लगेच त्यांना वाटायला लागतं की अरे हा तर काहीच करू शकत नाही, हा फक्त मोठ्या फेकतो। तुमच्याबरोबर कधी असं झालंय का की एखादा व्यक्ती तुमचा खूप चांगला मित्र बनून गेला आणि तुम्ही त्याला तुमचं सगळं काही सांगून टाकलं, तुमचे काही सिक्रेट्स असतील, तुमच्या पास्टमधल्या काही गोष्टी असतील, ते तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितलं आणि मग ज्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीसोबत काहीतरी खटकतं त्यावेळी आपल्याला पश्चाताप होतो आणि खेद वाटतो। असं आपल्या प्रत्येकासोबत कुठे ना कुठे झालेलं असतं आणि आपल्याला वाटतं की मी त्याला हे सगळं नव्हतं सांगायला हवं, मी जास्त शेअर करून टाकलं। म्हणून बघा, जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या चुका सांगणार तर ते तुमच्या त्या चुकांच्या हिशोबाने ओळखायला लागतील।
5. तुमची मजबुरी कमजोरी कोणाला सांगू नका. बघा, ज्यावेळी आपण आपली कमजोरी इतरांबरोबर शेअर करतो ना, त्यावेळी त्याला फायदा घ्यायला लागतात, कारण प्रत्येकाला आपलेली घडलेली नसते. मग काय होतं, बऱ्याचदा काही लोक आपल्याजवळ पुन्हा तोच टॉपिक काढतात आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि ते इतरांनाही सांगतात की आपली कमजोरी काय, आणि इतर मग लोकही आपल्याला ती गोष्ट विचारतात आणि या सगळ्यांमुळे आपल्याला त्रास वाढतो आणि प्रत्येकाला आपली मजबुरी सांगून कुठेतरी आपण त्यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू कमी करून घेतो. ते आपल्याला असंच समजायला लागतात की अरे हा तर असाच आहे, याला इतके प्रॉब्लेम्स आहे, हा तर अशा सिच्युएशनमधून गेला आहे, आणि मग आपोआपच आपण ते कुठेतरी कमी समजायला लागतो. म्हणून प्रत्येकाला आपली कमजोरी आपण नाही सांगितली पाहिजे. 6. आपले दुश्मन. आपल्या जवळच्या लोकांना आपले दुश्मन कोण आहेत हे कधीच माहिती पडू देऊ नका, कारण ज्या दिवशी तुमचे आपल्या जवळच्या लोकांसोबत भांडण होतील त्यावेळी हेच लोक तुमच्या दुश्मनासोबत जाऊन हात मिळवतील आणि तुमचे सर्व सिक्रेट्स तुमच्या दुश्मनाला सांगतील. यामुळे तुमचे प्रचंड नुकसान होऊ शकते. काही गोष्टी अशा असतात की त्या जर तुमच्या दुश्मनाला माहीत पडल्या तर तो तुम्हाला मुळापासून संपवू शकतो. म्हणून आपल्या जवळच्या लोकांना आपले सिक्रेट्स आणि दुश्मन कोण आहेत हे चुकूनही सांगू नका. तर मित्रांनो, या होत्या काही गोष्टी जे आपण कुणाबरोबरच शेअर नाही केल्या पाहिजे. काही गोष्टी आपण स्वतःजवळच ठेवल्या पाहिजे, हेच आपल्यासाठी चांगलं असतं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आपल्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. राधे राधे.